सूरज, संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. कसं वातावरण पाहायला मिळतं तिथे? पालखी प्रस्थान सोहळा देवनगरीमध्ये संपन्न होतोय. पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावरती भाविक देवनगरीमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं. काही वेळापूर्वी मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्या मुख्य मंदिरामध्ये आलेल्या आहेत. थोड्याच वेळात या दिंड्या ज्या आहेत त्या मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालतील. मानाचे आशू येतील ते सुद्धा या मंदिराला प्रदक्षिणा घालतील. त्याचबरोबर आज जे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा प्रस्थान सोहळ्याची जी पूजा आहे त्या पूजेला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याची पूजा झाल्यानंतर मुख्य मंदिरातून पालखी बाहेर येईल. त्यानंतर त्या पालखीची मंदिराला प्रदक्षिणा होईल. त्यानंतर पालखी आज इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे. निश्चितच सूरज, त्यामुळे भक्तिमय अगदी वातावरण देहूमध्ये पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वारीमध्ये आपल्या वृद्धांपासून लहान थोर सुद्धा सहभागी होत असतात. या सोहळ्यात काही बाल वारकऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतलाय. त्यांनी आज तुकोबारायांची अभंग रूपी सेवा सादर केली आहे. पाहूयात. वारीमध्ये लहान थोरांपासून आबालवृद्ध सुद्धा सहभागी होत असतात. याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव या देवनगरीमध्ये आज दाखल झालेत. दुपारी 2:30च्या सुमारास मुख्य पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहेत. तत्पूर्वी माझ्यासोबत काही छोटे वारकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज तुकारामांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे. तुकोबांचा तुला कुठला अभंग आवडतो, काय सांगशील? मला सगळ्यात जास्त ब्रह्मचारी धर्म अभंग आवडतो. म्हणून दाखव कसं म्हणतो तू अभंग तुझ्या सुरेल आवाजामध्ये. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, अज्ञान तो विचारे षटकर्मी, षटकर्मी, अज्ञान तो विचारे षटकर्मी. आपल्यासोबत अजूनही काही वारकरी बालगोपाळ आहेत. त्यांच्याकडून आपण तुला कुठला अभंग आवडतो? अम्मा घरी धन शब्दांची चरसणे, अम्मा घरी धन शब्दांची चरचणे, माघरी धन शब्दांची चरचणे, शब्दांची सशस्त्र यज्ञ करू, शब्दांची सशस्त्र यज्ञ करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जन धन लोका, शब्द वाटू धन जन लोका, तुका मने पहा शब्दची हा देव, तुका मने पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. आपण पाहिलं तर संपूर्ण भक्तिमय वातावरण या देवनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, देहू. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीमध्ये पार पडतोय. या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी बांधव देहूत दाखल होत आहेत. दरम्यान या सोहळ्याला गेली 36 वर्ष संबळ वादनाची सेवा देणारे बापू भांडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव या देवनगरीमध्ये दाखल झालेत. माझ्यासोबत गेली अनेक वर्ष वारीमध्ये तुकाराम महाराजांची सेवा करणारे बापू भांड्यात. काय सांगाल बाबा, गेली अनेक वर्ष तुम्ही वारी करताय, तुकाराम महाराजांच्या तुमच्या संबळ वाजनाची सेवा करताय. यंदाचं किती वर्ष आहे? हे 36वं वर्ष आहे. बापूराव पांडुरंग भांडे, गोंधळी, मुक्काम अकोले, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ही सेवा बरीच वर्षापासून आमचे आजी पंच करत होते. वारी करायची, परंतु या सेवेल कपडेमध्ये करायचे, सफेद कपडे यायचे, वारी करायची. माझा एक विचार झाला की आपण गणवेश घातल्याने आपल्याला सेवा घडल आणि सेवेला घेतील आपल्याला. अशा हिशोबाने मी सगळं हे गणवेश घातला आणि मला सेवेला घेतलं. हार दिलेला पालखी सोहळ्यामध्ये आणि देवकारांनी सगळं संस्थेने, देवकारांनी, सगळ्या गावकऱ्यांनी मला सांभाळून घेतलं आतापर्यंत आणि आपण बी त्यांची सेवा करीत आलो
आणि या सेवेत काही अडचण येत नाही. काय आनंद असतो वारीचे कडून तुम्ही पंढरपूरपर्यंत पालखी प्रस्थान सोहळ्याजवळ या आनंद असा आहे की वारकऱ्याला जात नाही. अनेक समाजाचे अनेक जातीचे वारकरी आहेत. त्या वारकरीचे वारी देव पंढरीचे वारीमध्ये इतका आनंद होतो की टाळ मृदुंग झेंडे पताक पालखी सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात पंढरीचे नाथ राय रुक्माई सत्यभामा या वारीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला स्पर्श झाल्यासारखा वाटतो. इतका आनंद मिळतो की आपल्या शरीराला कुठंतरी स्पर्श लागतो. वाऱ्यासारखा वाऱ्या दिसत नाही त्यासारखा आपल्याला स्पर्श होतो. आणि त्या अंदाज आता माझं 84 वय आहे. ते ह्या वयामध्ये अलंकार उतरला आहे की मला उठा येत नाही बसा येत नाही. पण ही गणवेश घातल्यानंतर मला इतका आनंद होतो की तरुणपण आल्यासारखं 25 वर्षाच्या वयासारखं असं वाटतं. आणि टाळ मृदुंग वाजतो संबळ नगारा चौगारा या गजरात देवपंढरीची वारी जी आहे वाट चालायची पायवारी ही आनंद असतो. भरघोस आनंद होतो. कुठंही कमी पडत नाही सेवेला. आणि सगळी सेवक सगळी वारकरी नाचत गाजत आनंदात सदा माझा ढोळात जोड तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम ते माझे प्रेम सर्व काळ ते माझे प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. कॅमेरा पर्सन निकेतन माने सर सूरज कसबे NDTV मराठी देहूगाव.